जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। विकास प्रभागाचा या टप्प्यातील 7व्या टप्प्यात आज जनसंग्राम येऊन ठेपलेला आहे प्रभाग क्रमांक 13 मध्ये। नेमका प्रभाग क्रमांक 13 मध्ये कुठल्या परिस्थिती आहे, जुन्या नगरसेवकांनी काय केलं आणि नवीन येणारे नगरसेवक काय करू इच्छितात हे आपल्याला बघण्यासारखे। नेमका सध्या नागरिकांच्या परिस्थिती काय आहे या गेल्या कारण 4 वर्षापासून संपूर्ण शहरामध्ये प्रशासक आहे आणि या 4 वर्षांमध्ये जो तळागाळातला नेमका माणूस कोण कुणाला निवडून देणार आणि नेमकं कुठल्या बेसिसवर निवडून द्यायचा या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण इथे जमलेलो आहे। संपूर्ण वर्धेकरांचं आणि प्रभाग क्रमांक 13चं जे आहे आपलं खूप खूप हार्दिक स्वागत विकास प्रभागाच्या मध्ये। आणि इथे उपस्थित नागरिकांना विचारतो मी, नेमकं कुणापासून सुरुवात करा? सगळ्यात पहिले ऐकायला कुणाला आवडेल तुम्हाला इथे उपस्थित उमेदवारांपैकी? कुठून सुरुवात करायची? अच्छा, इकडून करायची। चला शिवसेनेपासून सुरुवात करूया। काय वाटतं, येणाऱ्या जर तुम्हाला निवडून दिलं तर नगरसेवक म्हणून तुम्ही प्रभागाचा विकास कसा करा? आजपर्यंत जेवढे नगरसेवक आतापर्यंत नागरिकांच्या सगळ्यांच्या समस्या आपण एक उमेदवार म्हणून जातो तर हे नाली साफ करणे, रोड बनवणे, नाल्या साफ करणे, कचऱ्याचं निवारण लावणे, हे आतापर्यंतचे बेसिक प्रॉब्लेम आतापर्यंत आपल्या नगरात अजूनही तसेच आहे। याच्यासमोरचे कोणते नवीन प्रोजेक्ट, तुम्ही नवीन वार्डासाठी अजून काय आणू शकता, काय करू शकाल, ह्या गोष्टी अजूनपर्यंत आपल्या वार्डात आल्याच नाही। आताही नगरसेवक आपलाही आणि आपल्या नगरातले लोक सगळे मेंबर सगळे हे फक्त अजूनही नाली साफ करणे, कचरा साफ करणे, कचऱ्याचं निवारण करणे, रोड बनवा, गट्टू बनवा, हेच करा। अजूनही त्याच्यासमोरपर्यंत अजूनही कोणता नगरसेवक गेला नाही। आज एवढ्या वर्षापासून जर आपण नगरसेवक आहे, आपण सगळं ते कार्य करत आहेत, तुम्ही या सगळ्या बेसिक गोष्टीचं निवारण आतापर्यंत का बरं नाही लावू शकले? त्याच्या पुढे अजूनपर्यंत तुम्ही का नाही जाऊ शकले? आजही तुम्ही लोकांना तेच आश्वासन देता, मी रोड बनवणार, मी नाली बनवणार, मी गट्टू लावणार, मी झाडं लावणार। अरे ह्या सगळ्या गोष्टी तर आजपर्यंत क्लिअर होऊन तुम्ही इथून समोरच्या गोष्टीसाठी आतापर्यंत निघायला पाहिजे होतं, पण अजूनपर्यंत त्या गोष्टी झाल्या नाही। आणि जर असा लोकांनी आम्हाला विश्वास दाखवला तर मी नक्कीच या सगळ्या गोष्टीचं निवारण सगळ्यात आधी लावून मी नवीन आपण काय आणू शकतो, नवीन कोणत्या गोष्टी करू शकतो आणि आपल्या प्रभागाला नवीन काय देऊ शकतो आपण याच्यावर विचार करू, ना की तेच नाली साफ करणे, कचरा उचलणे, कचऱ्याचं निवारण रोजचा लावणे, गाडी का बरं येत नाही, गाडी रोज वेळेवर आलीच पाहिजे, हे गोष्टी आपण त्याच गोष्टी करण्यात अर्थ नाही आहे असं मला वाटते। काय करायला पाहिजे? मी मागील 7 वर्षात जे कामं केलेले आहेत तेच कामे मी पुढे पण करत राहणार हे मी पहिले सांगतो। मागील 7 वर्षात मी अनेक कामं केलेली आहेत, चाहे कचऱ्याचं निवारण असो, नाल्या असो, 50 वर्ष जुनी नालीचे बांधकाम असो, पाण्याची पाईपलाईन, भूमिगत गटार योजनेत असलेले रस्ते जे म्हणजे निकृष्ट दर्जाचे बनले होते त्याला पुन्हा करून घेतले। त्याच्यानंतर संत गतीने काम चालू असलेले ते काम पुन्हा करून घेतले। जवळपास 25 वेगवेगळ्या योजनांचा लाभ मी आपल्या प्रभागातील नागरिकांना दिलेला आहे, त्यामुळे मी तेच काम निवडणुकीनंतरही कंटिन्यू करेल एवढंच मी सांगतो। काय बदल करणार? माझी नगराध्यक्ष आणि माझी नगरसेविका म्हणून आपला दांडगा अनुभव आहे, काय विकास करणार आहात आपण आपल्या तुतारीच्या माध्यमातून? मी 96 पासून निवडून आलेली आहे आणि वर्धेच्या सगळ्या नागरिक प्रभागातल्या लोकांनी मला आवर्जून निवडून दिले। आजपर्यंत 20 वर्षाची कालावधी माझी पूर्ण झालेली आहे। मी सातत्याने सगळ्यांसोबत फोनवर कॉन्टॅक्ट करत राहते, नाली, रोड लाईन हे सगळं मी साफसफाई आणि नगराध्यक्ष असताना सुद्धा मी 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कर्मचाऱ्यांना 2 बोनस, सफाई कामगार, कुली या 60 जणांना मी परमनंट केलेले आहे। तेव्हापासून आज 5-5 वर्षाची रेजिम गेली आहे नगराध्यक्षाची, तरी पण त्यांनी काही करून दाखवलेलं नाही। आज 20 वर्षापासून मी सतत मला नागरिक लोकांनी निवडून दिलं, कारण मला
सगळ्या याच्यासाठी मी धावत जातो, अहोरात्री मी त्यांचं काम करते. आणि त्यानंतर आज वर्धा शहर वाढ झाली असून सफाई कामगार यांनी वाढवली पाहिजे आणि सफाई कामगार अजून घेतले पाहिजे. काही सफाई कामगार प्रभागामध्ये 4-3 आहे, कारण प्रभाग इतकं मोठं झालं आहे की ते अजूनपर्यंत साफसफाईच्या याच्यात लागलेले नाही आहे. आणि CO साहेबांनी सुद्धा सातत्याने 4 वर्ष आम्ही नगरसेविका नसून सुद्धा 4 वर्ष आमचे असेच गेले आहे. 4 वर्ष नसून सुद्धा मी सतत वार्डात प्रभागामध्ये काम करीत आहे आणि करत राहील. आणि लोकांनी मला याच कामासाठी परत पुन्हा मला निवडून देईल अशी मी त्यांना विनंती. जे फळ आहे हे नागरिक देतीलच, पण या सर्व बाबी मराठी क्या लगता है यदि आपको चुन करके दिया जाता है तो आप क्या करोगे अपने प्रभाग के लिए और क्या समस्या है अभी फिलहाल आपके प्रभाग में? मैं और मेरा बेटा समाज सेवा करते ही आए हैं और करते ही रहेंगे, परंतु वार्ड में जो भी समस्या है उसका निवारण करेंगे और वार्ड में स्वच्छता और अभियान जो भी है उसके लिए हम सदा सौंदर्यकरण है उसके लिए सदा हम प्रयास करेंगे और करते रहेंगे, है ना. और इसके लिए मैं और मेरा बेटा हमेशा समाज सेवा करते ही आए हैं, उसके लिए हम करते रहेंगे. और इसके समाज सेवा के लिए राम जी का धनुष्य मैंने हाथ ले लिया है और हाथ में हमेशा राम जी का धनुष मेरे साथ रहेगा. क्रमांक 7 को तारणे जाने वाले हो, काय वाटतं आपण काय करणार आहात भाजप? जय श्रीराम. जेवढे पण आपल्या प्रभागातले कामं उरलेले आहे आणि ज्या ज्या नागरिकांच्या समस्या आहे त्या पहिले मी पूर्ण करेन. आणि आतापर्यंत जे सांगत आहे मी हे केलं ते केलं ते काय, हे पूर्ण BJP सरकारच्या राज्यात झालेले कामं, BJPची सत्ता असताना कामं झालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाने ती उमेदवारी मला दिलेली आहे. आता त्यांना आणखी समोर कसं वाढवायचं आणि काय काय काम आहे आणि जे युवा जनरेशन आहे त्यांच्यासाठी व्यायामशाळा आणखी त्यांना काय काय लागते ते मी माझ्या परीनं पूर्णपणे पूर्ण करेन. आणि जितक्या पण योजना आहे आता आणि ज्या निघणार आहे नवीन त्यांचा घरोघरी जाऊन मी त्यांचा लाभ त्यांना देणार आहे आमच्या पार्टीच्या सहकार्याने. सगळ्या योजना आपल्याच पक्षाच्या असं कशावरून जेवढ्या पण BJPनं काढलेल्या जेवढ्या पण आहे आणि ज्या निघेल आता त्यांचा लाभ मी माझ्याकडून पूर्णपणे देणार आहे. आणि घरोघरी मग आरोग्य असो पुन्हा पाण्याची समस्या असो, आता वार्डातल्या पाणी नाली कचरा यांचे पण निवारण मी स्वतः करून माझा नंबर देणार आहे सगळ्यांना. कोणाला पण कोणतं बी काम कधी पण पडेल, रात्री म्हणा दिवसा म्हणा 24 घंटे मी त्यांच्या जनतेसाठी अवेलेबल असणारा माणूस आहे आणि राहील पण. तरी मी ह्या वार्डातले कोणते पण कामासाठी तात्पुरे आहे. आणि जे सार्वजनिक प्रोग्राम आहे दुर्गादेवी असो गणपती असो कोणते पण याच्यात मी आतापर्यंत 15 वर्षापासून सहकार्य देत आलेला, यापुढे पण देणार आणि कोणाला पण कशी गरज लागली ते मी देणार म्हणजे देणार. नक्कीच. क्या लगता है आप अपने प्रभाग को घड़ी के माध्यम से कितनी रफ्तार से भगाओगे, समय बदलेगा क्या? मैं प्रभाग में जितनी भी परेशानियां होंगी उसका निवारण करूंगी और मेरी यही विनती है कि मुझे एक नए उम्मीदवार को चांस दीजिए बस. नए उम्मीदवार को चांस देने के लिए कुछ तो बताना पड़ेगा कि नया उम्मीदवार करेगा क्या. जो भी प्रभाग में परेशानियां होंगी वो पहले तो मैं सबसे पहले गुरुद्वारे के सामने जो भी कचरा है पहले उसका निवारण करेंगे. प्रभाग में गुरुद्वारे के अलावा बाकी लोग भी रहते हैं और बाकी जगह पे डेवलपमेंट है. हाँ तो वो भी करेंगे ना, जिन जिन को भी प्रॉब्लम होगी उनका करेंगे. जरूर. नेमका तुमच्या हिशोबाने म्हटलं की आतापर्यंत गट्टू रोड रस्ते नाल्या याच्यापर्यंत विकास थांबला, तर नेमका तुमच्या विचारातला विकास काय? विकास म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बेसिक गोष्टी जर एकदाच्या पूर्ण झाल्या तर आपण लोक नव्याने काय करणार आहात? बेसिक जर कळालं आहे तर सगळ्यांचं रडगाणं तेच आहे. यावरच्या वर काय करणार आहात तुम्ही? सौंदर्यकरण करणे, जे काम अजूनपर्यंत जशा प्रकारे पडलेले आहेत त्याला समोर घेऊन जाणे. त्याच्यानंतर आपल्या शिंदे साहेबांकडे नगरविकास मंत्री या पदाचं आपल्याकडे सरळ आपल्याकडे काम आहे. त्याच्यामुळे आपण जेवढा लाभ घेऊ शकतो त्या आपण आपल्या प्रभागाला देऊ शकतो असं मला वाटतं.
नगर विकास खाता आहे म्हणून सगळा विकास होईल, काय म्हणणार आपण याच्यावर? नगर विकास खाता आहे ज्या माझ्या रेजिममध्ये माझे आमदार सुरेश भाऊ देशमुख यांच्या फंडातूनच माझे सगळे काही कामं झाले 10-15 वर्षाच्या अगोदर, आणि 5 वर्षाची जी रेजिम गेली आहे, रोड वगैरे सगळे गटर लाईन केली, ते खराब करून ठेवल्या या लोकांनी. पण भोयर साहेबांना मी फंड मागितला पण त्यांनी मला एकही फंड नाही दिले. त्यांच्याच पक्षाच्या लोकांना त्यांनी दिला का जनता त्यांना निवडून नाही देत का? जनतांचा विकास केला पाहिजे, वर्धा शहराचा विकास केला पाहिजे त्यांनी. मग आता जर तुम्ही असं म्हणताय तर आता परत तुम्हाला जर निवडून दिलं, पण जर तुम्ही म्हणताय की तुम्हाला अगोदर पण फंड नाही दिला, आता ही सत्तावर भाजपचीच आहे, खाली भाजपचे, मग तुम्हाला परत निवडून का द्यावं जर फंडच येणार नाही? माझं म्हणणं ते नाही आहे, पण त्यांनी सगळ्या पक्षांनाच निधी दिले पाहिजे. कारण वर्धा शहर हे स्वच्छता करायला पाहिजे. लोकांची काय अपेक्षा असते, वर्धा शहर स्वच्छ झालं पाहिजे, पाणी बरोबर टाईमशीर त्यांना मिळालं पाहिजे, रोड लाईट लागली पाहिजे, हे बाकी जनतेला काही नाही पाहिजे. आणि त्यांच्या काही ते समस्या आहेत ते सोडवण्याचे त्यांना हे दिलं पाहिजे. बस त्याच्यानंतर वर्धा शहरातल्या लोकांना असं काहीही नाही पाहिजे. म्हणून मी आमदार साहेबांना पण विनंती करते की त्यांनी पक्ष न पाहता कोणी पण जे निवडून येईन आता नव्याने, त्यांना सगळ्या वार्डात त्यांच्या पक्षाला त्यांनी निधी आणून द्यायला पाहिजे, आणि हे सातत्याने त्यांनी आपलं वर्धा शहराचा विकास करायला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही म्हणता की वर्धा शहरामध्ये जे आहे स्वच्छते नाही आहे? नाही आहे असं नाही आहे. वर्धा शहरामध्ये हे 4 वर्ष जे इलेक्शन नाही झाले आहे ना, त्याच्यामुळे कर्मचारी सुद्धा पण काही लक्ष नाही देऊन राहिले. शिवसाहेब, आता आम्ही आमच्या वाड्यामध्ये 4 वर्ष सुद्धा फिरलं आहे, नगरसेवक नसताना सुद्धा पण आम्ही काम केलेलं आहे. जसं प्रमाणपत्र झाले, तुम्ही म्हणता की नगरसेवक प्रमाणपत्र नाही देऊ शकत, पण त्यांचे प्रमाणपत्राशिवाय तुमचं काम पण होत नाही ना, असं आहे. म्हणून म्हणत आहे की त्या सगळ्यात जे मोठे नेते आहेत त्यांनी सातत्याने सगळ्या नगरसेवकाला जे कोणी निवडून येईल त्यांच्या प्रभावावरती त्यांनी काम करून दाखवलं. त्यांना फंड भेटत नाही, तुम्ही कुठून आणणार आहे फंड? आमचे नेते अजित पवार हे आपल्या राज्याचे अर्थमंत्री आहे, त्यामुळे आम्हाला सर्वात जास्त निधी मिळेल असं आम्ही पण अपेक्षा करतो. आणि जे मला आता म्हणजे मी जे कामं केलेले आहे ते युती सरकारमध्ये केलेले आहे, ना की कोणत्या एका पक्षात. ठीक, नक्कीच युती सरकारमध्ये केलेलं आहे. तर याचा अर्थ नेमका विकास काय करणार आहे तुम्ही सगळ्याजण? कुठल्या लेवलचा प्रभागात विकास करणार आहात तुम्ही? नेमकं रोड रस्ता नाल्यांच्या व्यतिरिक्त काय करणार? मी आधीच सांगितलं की पर्यावरणाशी रिलेटेड वृक्षारोपण वगैरे ते मी सर्व जे कामं आहे ते ऑलरेडी मी 37 वेगवेगळ्या समस्या व योजना वेगवेगळ्या प्रकारच्या त्या केलेल्या आहे. आणि त्या 7 वर्षापासून मी जे करत आहे तेच कंटिन्यू करणार आहे. ते जरी केलं तरी खूप आहे माझ्यासाठी. केंद्रात आणि राज्यात BJPची सरकार आहे आणि आपल्या जिल्ह्यात सुद्धा. तर मला जर लोकांनी माझ्यावर भरोसा दाखवला तर माझे तर खालूनपर्यंत वरपर्यंत पूर्ण BJPची सरकार. आम्ही तर पूर्ण विकास करू पूर्ण वार्डाचा. आणि माझे एक स्वप्न आहे की माझा प्रभाग माझा अभिमान, मी हे मोहीम राबवणार पण आहे. आता स्वच्छ भारत स्वच्छ अभियान चालू आहे, त्यामध्ये मी आपल्या वार्डाचा विकास पूर्णपणे करायला तात्पर्य आहे. खाली तर आता नुकतंच काँग्रेसचे भाजपमध्ये लोक आलेले आहे. काँग्रेस मुक्त करता करता भाजप जे आहे सध्या काँग्रेस युक्त झालेली आहे, यावर काय म्हणणं आपलं? ते आता त्यावर तर काही बोलू शकत नाही, कारण की कसं आहे, आमची जे पार्टी आहे ते माणूस पाहून सीट देणारी आहे, माणसावर भरोसा आहे त्यांचा. क्या करने वालों ये चुनाव के जिस तरीके से बोल रहे कि ये फंड लाएंगे वो फंड लाएंगे अपने अपने खाते से, आप क्या एक्स्ट्रा विकास करोगे? और मैं वार्ड की हर समस्या का निवारण करूँ। वार्ड के लिए जनता दरबार रहेगा हर जनता दरबार आप लोग हैं, क्या बात है? जनता दरबार रहेगा हर रविवार के रविवार, लोगों के वार्ड की समस्या का निवारण करूंगी और जनता दरबार लूंगी रविवार के रविवार, हर रविवार के रविवार रहेगा. क्या बात है. तर शिवसेनेचे उमेदवार यांचं म्हणणं आहे, काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत का? बोला. हॅलो, आरामात बोला फक्त. वर्धा नगर परिषदची निवडणूक तोंडावर आली. अरे पवार ताईंनी आता काय म्हणलं, आम्हाला फंड नाही भेटत. अरे यांना फंड नाही भेटत तर मग यांना निवडून काय द्यायचं? यांची कॅपॅसिटी नाही का फंड आणायची? जे नगर सेवकाला
निधी येत असन किंवा त्यांचा काही भत्ता असन काही असन ते काम आणू शकत असन, यायचे काम का नाहीये? पक्षाचा माणूस असल्यानंतर यायचे काम यायला पाहिजे. जे यांच्या याच्यामध्ये असन लिहिलेलं ते तर होणारच आहे का नाही? तुम्हाला कोणता विकास पाहिजे? त्याने फंड आणावा, फंड आणून काय करावं एवढं सांगा. नाही असं माहिती पाहिजे ना नवीन माणसाला. मला नवीन माणसाला फंड आणतो, चला मान्य केलं तर जेवढे उमेदवार यांनी फंड आणला, तुम्हाला कुठला विकास पाहिजे ते सांगा. विकास प्रभागात विकास कुठला पाहिजे? विकास काही नाही, दुसऱ्यांना इकडला व्यक्ती येऊ काय विकडला व्यक्ती येऊ, कारण का आहे. मग नंतर म्हणता आम्ही वाढ वाटून घेतले, नंतर एकीकडला आला एकीकडला आला तर मग म्हणतं नंतर वाढ वाटून घेतले आम्ही इकडे नाही. असं नको व्हायला. प्रभाग याच्या अगोदर 5 वर्ष वाढ सोडला गेला आहे. वार्डाची स्थिती बेकार झालेली होती. 5 वर्ष अगोदर एक तिकडले होते एक इकडले होते, त्याच्या कारणानं कसं आहे वाढ या 13चा तर इकडे दुर्दशाच झालती. तर असं नको व्हायला. कोणीही येऊ, इकडला येऊ की इकडला येऊ, पाण्याची समस्या नाली सफाई इकडे काही जास्त कामं नाही आहे आणि गट्टू काही लागणार नाही आहे आणि बगीचा काही बनणार नाही आहे. जागा साहेब, जागा बगीच्यासाठी काय वाटतं? कुठला समस्या आहे? ओपन बेस नाही. आता मग ते बदलवा लागेल ना. मग समस्याच्या बाबतीत न बोललेलेच बरं. समस्या आहे आणि हे काय सगळं नगरसेवकाच्या लेवलची गोष्ट नसते. जसे एम्प्लॉयमेंट करणे, कारण एवढं भ्रष्टाचाराचा भस्मासूर पसरलेला आहे का जिथे पैसा दबून जाते तर तिथे कुठे एम्प्लॉयमेंट होईल. पैसा जो हा नगराध्यक्ष कोण बनेल याचा विषय नाही आहे, कोण बनेगा करोडपती. आतापर्यंतचा इतिहास आहे. मी साधारणतः वयाचं 60 वर्ष पार करतो आहे. 25 वर्षापासून मिलिटरीतून सेवानिवृत्त ऑफिसर म्हणून बाहेर आलो. जो नगराध्यक्ष बनला तो करोडपती होऊनच निघाला. तर त्या नगर परिषदला येणारा पैसा टॅक्समधून नगर विकास हे यांच्याच घशात जातं. का म्हणते 25%, 75%. आता हे आपण हे गटार योजनेचं पाहतो, याचं नाव अमृत योजना आहे, पण अमृत नाही आहे, हे झर योजना आहे. 200 कोटी यांनी आतमध्ये घातले आणि 200 कोटीचे रोड फोडले. म्हणजे 400 कोटीचा आज वर्धाचे पब्लिक आमचाच पैसा ना. आम्हाला 2 घराचा टॅक्स 14 15 टॅक्स होतो आम्हाला. आमचा हा पैसा आहे ना, वर्षभराचा पैसा आहे ना. 14,000 म्हटलं तर 1,500 रुपये महिना झाला की नाही. मग हा आमचा पैसा जातो कुठे? त्यांच्याच घशात जातो ना. आणि एकच एक लोक दिसतात, तेच लोक दिसतात. मी वर्धेत पाय ठेवल्यापासून तेच नकल, नवा चेहऱ्याला चान्सच नाही. काय वाटतं मग नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे? बिलकुल द्यायला पाहिजे. आणि आपला पडोसी जिल्हा नागपूर आहे, जाऊन बघा, जागोजागी उद्याने आहे, खेळायचे आहे, इथं सगळं भ्रष्टाचाराचा बोकाळ आहे आणि अतिक्रमणचा बोकाळ आहे. नक्कीच. काय वाटतं याच्यामध्ये आणखी काही समस्या आहेत का? कुठले प्रश्न मांडायला पाहिजे? काही प्रश्न आहेत का? हो, प्रश्न आहे ना. इथले जे स्थानिक नगरसेवक आहे त्यांनी फक्त आपल्या एरियातलाच विकास केलेला आहे. आमच्या इकडे गट्टू नाही लावले, जागा नाही, ठीक आहे, पण हा जो भाग आहे इथं आपल्या एरियात लावलेले आहे त्यांना. पण हा जो भाग आहे ह्या एरियात काहीच गट्टू नाही आहे. बाकी गट्टूपर्यंतच विकास मर्यादित आहे असं वाटतं का तुम्हाला? विकासापर्यंत एकदा रेखाजी मंचानी आणि सुमित वैद्य यांचा चांगला पेड दिसून राहिले. तुम्हाला पाहिजे आपल्या ह्याच्यात विकासाचं जर पाहतो म्हटलं आपण तर असं काही गेल्या 9 वर्षापासून आपल्या ज्या इलेक्शन आहे ते पोस्टपोन झालेले आहे व आपल्याला जो उमेदवार निवडायचा आहे तो एक सुशिक्षित उमेदवार असा म्हणून निवडायचा आहे. कारण की आता लोक म्हणतात आहे की आमचं BJPचं सरकार आहे, असं नाही. कसं आहे की 3ही पक्षाचं सरकार आपल्या याच्यामध्ये बसलेलं आहे. आणि विकासासाठी बघा की कसं आहे की रोड ऑलरेडी बनलेले आहे, नाल्यांचे पण बरेचसे कामं झालेले आहे. आणि असं काही जे आहे की लोक म्हणतात आहे की आम्हाला ओपन स्पेसमध्ये गार्डन हवं, हे हवं. याच्यापेक्षा बाकीच्या पण बऱ्याचशा समस्या आहे. जे जर काय समस्या आपल्या प्रभागामध्ये सर्वजण तेच रडगाणं गात आहे. मूळ समस्या काय आहे, कशा सोडवणार? मूळ समस्या एकच आहे की जो कुठला उमेदवार आहे त्यांनी खंबीरपणे आपल्या वार्डासाठी सदैव तत्पर हजर राहावं, आहे ना की नाही. माझ्या शुभेच्छा आहे, कारण की याच चेहऱ्यामधून 2 चेहरे निवडून येणार आहे.
मी पोलीस स्टेशन समोर मेन रोडला राहतो. मेन रोडवर एवढं ढोल्याचं साम्राज्य आहे की जे येणारे जाणारे आहे आपल्या प्रभागाचा जे आहे त्याचा विकास म्हणजे मेन रोडचा जो ढोला आहे त्याची समस्या यांनी निराकरण करावी. या 2 चेहऱ्यामधून कोणी 2 चेहरेच निवडून येणार आहे याच्यातून त्यांना माझ्या भरपूर शुभेच्छा आहे. पण त्यांनी त्याचं सगळं जे आहे ते कार्यक्रम ते साफसफाईचे त्यांनी पाहावं एवढी इच्छा आहे माझी. फक्त स्वच्छता करावी एवढीच अपेक्षा आहे. काय वाटतं, काय समस्या आहे आपल्या प्रभागात? आमच्या प्रभागामध्ये स्वच्छतेची समस्या आहे. 4-5 वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळे तो प्रॉब्लेम होत आहे. वर्धेचा डम्पिंग यार्डचा खूप मोठा प्रश्न आहे. आज वर्धेची जे हवा आहे ती दिल्लीपेक्षा सुद्धा प्रदूषित आहे, हे सत्य आहे. आणि अमृत गटार योजनेत एवढा भ्रष्टाचार झाला, रोड फुलले, तेच रोड अजून बांधले, पुन्हा फुलले, पाईपलाईन करताय, ह्या ज्या गोष्टी होत आहेत त्या खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि जो व्यक्ती आता विकास करायचा आहे तर याच्यामध्ये काय म्हणते आपण त्याला हे जे करत आहे वार्डामध्ये स्वच्छता आणि हेच घेऊन बसले आहे. पण जो व्यक्ती नवीन काहीतरी करा, जसं नगर परिषदेच्या शाळा आहे त्या बंद होण्याच्या मार्गावर आहे, त्याला सुधरवणार. जो व्यक्ती जसं दिल्लीमध्ये झालं, वार्डामध्ये पॅथॉलॉजी लॅब लावली, लोकांचं तिथे रक्त ब्लड तपासणी हे सगळ्या होत होत्या, ते करायला पाहिजे. वार्डामध्ये अभ्यासिका तयार करायला पाहिजे, एक दवाखाना असला पाहिजे वृद्ध नागरिकरण चेकअप करण्याकरता. या सगळ्या समस्या जो निराकरण करेल अशाच व्यक्तीला निवडून द्यायला पाहिजे. बीजेपीनं मागील 10 वर्षात इथे काहीच काम केलं नाही. उलट जे नगर परिषद होती, चांगले रोड होते ते फोडले आणि आपल्या नगर परिषदेला, आपल्या गावाला पूर्ण भकास करण्याचं काम बीजेपीनं केलेलं आहे. म्हणून कोणी निवडून येऊ पण चांगला व्यक्ती निवडून आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. हा व्यर्थ जात आहे. एवढे 15-15, 20-20 हजार रुपये घेते, उलटा कर वाढून दिला होता मागे. याच्यात काहीही काम केलेलं नाही, फक्त खाण्याचं काम केलं आणि हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. खाण्याचं काम, कमिशनखोरी. काय बोलणार आपण कमिशनखोरी? मी कुठल्या पर्टिक्युलर पक्षाकरता बोलतो नाही, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जर या आज वर्धा जिल्ह्यात फक्त गांधी जिल्हा म्हणून जर वर्धा जिल्हा ओळखला जात असेल तर फक्त तिथे दारूबंदी हेच एक ऑप्शन असलं पाहिजे. गांधी जिल्हा म्हणजे माझ्या मते कचरा साफ करण्यापासून जे पण स्वच्छतेसाठी कुठले पण कार्य इथे केले जात नाही. कारण जागोजागी तुम्ही कुठे पण फिरत असाल वर्धा जिल्ह्यात तुम्हाला जागोजागी कचरा दिसतो. तर कचरा जर फक्त गांधी जिल्हा म्हणून दारूबंदी म्हणून ओळखला जाते आणि कचरा जिल्हा म्हणून ओळखला जात नसेल ते आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. तर म्हणून जर जो कोणी असेल, जो कुठल्या पण पक्षाचा असेल, कुठला असेल, कारण आजचा एक पण युथ किंवा जेनझी वर्धा जिल्ह्यात राहण्याची विचार पण करत नाही. म्हणजे माझे कितीतरी मित्र बाहेरगावी राहतात आणि तिथे जॉब करतात, कारण तिथे सोयी सुविधाच नाही आहे. सांगा मागल्या 10 वर्षापासून कुठे या वर्धा जिल्ह्यात कुठली कंपनी आली किंवा त्या कंपनीने कुठल्या लोकांना हायर केलं, कुठे सॉफ्टवेअर कंपनी आहे का? म्हणजे युथ येणार कसा वर्धा जिल्ह्यात? जर वर्धेतला सगळं युथच चालला गेला तर तुम्ही का मग एखाद्या आपल्या म्हाताऱ्या लोकांसोबत काम कराल का समोर? कुठला युथ आज तुमचा स्वतःचा मुलगा बघा की वर्धा जिल्ह्यात वापस येण्याचा विचार करतो आहे का? म्हणजे थेट तुमचं म्हणणं आहे की वर्धेत विकास न झाल्यामुळे इथला युवक बाहेर जातोय. मला एका जरी व्यक्तीने सांगितलं की वर्धा जिल्ह्यात 10 वर्ष हा विकास झालेला आहे, त्या व्यक्तीसाठी मी त्याच्यासोबत बसून त्याचे पॉइंट लिहून घेऊन त्याचा धन्यवाद करेल. जर त्यांनी कोणी जरी असेल इथं की 10 वर्षात इथे काहीतरी झालेलं आहे. भाजपला ते चॅलेंज, माझं कोणाला चॅलेंज नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की बीजेपीचा असो की राष्ट्रवादी कुठल्या पक्षाचा असो किंवा अपक्ष लढत असो, जर त्याचं जे काम त्यासाठी दिलेलं आहे ते जर त्यांनी थेट जर केलं तर आपल्या गावाचा, आपले तुमचे समोरचे नातेवाईक, तुमचे पोरं मुलं वापस नेण्याचा विचार तरी करेल वर्धा जिल्ह्यात. नाही तर वर्धा जिल्ह्यात युथ राहणार नाही आहे. आणि इथे गांधी जिल्ह्यात दारूबंदी आहे, तर दारूबंदी उठली पाहिजे का? आणि जर उठली पाहिजे तर स्वच्छता सुद्धा बंदी झाली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. काय बोलाल यावर? नाही, दारूबंदीच्या बाबतीत तर न बोललेलंच बरं. कारण गांधी जिल्ह्याची पार वाटोळ करून टाकलं त्या गांधीच्या नावाने. तो काय होतं, आम्ही एअरफोर्समध्ये असताना रशिया मॉस्कोला गेलो, तिथे आम्हाला गांधीच्या बाबतीत विचार. पण वर्धेत गांधी म्हटलं का थोडंसं बोटबोट काटेच येतात. माझ्याच एरियात प्रत्येक 50 फुटावर दारूचे खूप अड्डे आहे. प्रत्येक 50 पाठ वाहता 1 लाखाचं रोजचं काउंटर आहे, 1 लाखाचं. तर काय बोलायचं त्याच्या बाबतीत? काय पोलीस प्रशासन करतंय, काय अधिकारी करतात, काय पालकमंत्री करतात, काय पक्ष करतात, यांना खिचोपासून वेळच नाही. बस एवढंच बोलू का? म्हणजे अस्वच्छताला बंदी मारून स्वच्छता मिळेल का वर्धेला? सर्वप्रथम
हे जे नगरसेवक पदाचे कॅन्डिडेट आहेत, तर आमच्या वार्डातले सर्व चिरपरिचित चेहरे इथे आहेत. सर्वांनी आपापल्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही प्रश्न केला तर फक्त बेसिकबद्दल बोलले, कचरा सफाई, नाली सफाई. पुन्हा एकदा माझी विनंती आहे, तुम्ही यांना पुन्हा एकदा एक प्रश्न करा की तुम्ही नव्याने काय करणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं मनोज यांनी म्हटलं की आम्ही व्यायामशाळेचा प्रस्ताव ठेवू, तर एकच उमेदवार असा होता ज्यांनी नव्याने काय करू हे सांगितलं. तसंच सगळ्यांना पुन्हा एकदा तुम्ही विचारा की तुम्ही नव्याने, म्हणजे म्हणते का जागा नाही आहे, ठीक आहे जागा नाही आहे, परंतु काही नगर परिषदेच्या खाली जागा असतील, कुठचे आता सरकारी संडास बंद झालेले आहेत, त्या जागेवर काही नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडून आणता येईल का, हा प्रश्न पुन्हा एकदा करा. नक्कीच तुम्हाला काय वाटतं कुठला विकास प्रलंबित आणि कुठला आहे? पाण्याचा कर भरल्यानंतर सुद्धा नागरिकांना पाणी मिळत नाही असं थेट म्हणणं आहे. सर्व वाटतं नगराध्यक्षाचा चेहरा हा कुठला पक्षाचा असेल, कुठलं नेतृत्व असेल, जे की आतापर्यंत जो दारूबंदीचा प्रश्न असेल, भ्रष्टाचाराचा प्रश्न असेल, तुमचा शिक्षणाचा प्रश्न होता, पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता, त्या व्यतिरिक्त तुम्ही आरोग्याचा सुद्धा प्रश्न मांडला. काय वाटते या सर्व चेहऱ्यांवर कोणता पक्ष सर्वात प्रभावीपणे कार्य करू शकेल? सर्वप्रथम पहिले मी हेच बोलू शकतो की काय म्हटलं का अजिबात तुम्ही? हां, नवीन अजय सरांनी जे सांगितलं आता आपल्याला की नवीन काय करणार, त्यांना माझ्याबद्दल माहिती असेल की मी कंटिन्युअसली अपडेट होत राहतो. म्हणजे ज्या ज्या नवीन योजना येते त्यानुसार मी पहिलेच त्याचा सखोल अभ्यास करतो. इथे सांगून काही होणार नाही आहे आणि मी सांगितलेलं पण आहे आणि प्रभागातल्या लोकांना पण आहे की ज्या शैक्षणिक दृष्टिकोनातून आपला नगराध्यक्ष जर निवडून आला तर काय वाटतं, शैक्षणिक दृष्ट्यात, पाणी पुरवठ्यात, त्या व्यतिरिक्त त्यांनी जो विषय मांडलेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण विकास कसा करणार, शाळा बदलणार का? त्यामुळे माझा जो पहिला अजेंडा होता मी आता सांगणार होतो तो एक शिक्षण क्षेत्रामध्ये चांगला बदल घडण्यात यावा हेच होतं. पहिले आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस आम्ही या महाराणा प्रताप शाळा इथूनच शिकलेलो आहे. आज तिथली जर व्यवस्था बघितली तर पूर्ण क्लास मिळून 7 मुलं होते. जेव्हा मी एकदा गेलो तर लिव्हिंग काढायला एका जणाची, ते बघून मला खूप, आणि त्या 7 मुलांना म्हणजे पहिली ते चौथी मिळून बहुतेक 7 जण होते. त्यावेळेस तर मला तेच सांगितलं होऊ शकते त्या दिवशी अब्सेंट असेल, आणि त्यात 7ही जणाला एकाच मॅडम आणि एका वेळी शिकवत होते. म्हणजे हे असं व्हायला नको. आणि त्याच वेळेस मी ठरवलं की आपल्या वर्धेत जेवढेही आहे, शाळेची असो, चित्तरंजन दास असो की तिकडे, या शाळेमध्ये बदल करायला पाहिजे. फालतू पैसा वाया गेलेला आहे. शिक्षण सभापती जे बनवले सर्व जे ज्यांनी शिक्षण नाही घेतलं त्यांना बनवलेलं. आता जे काही माझ्या वेळेस त्यावेळेस नजरेत आले होते ते काय वाटतं, त्यांनी जे म्हटलंय की मोठे होत आहे, आपण जर निवडून आलात आणि आपले जर नगराध्यक्ष निवडून आले तर याच्यावर अंकुश लागेल का, लावणार का? माझ्या पक्षाचे जे वर्धा नगर परिषदचे अध्यक्षाचे जे उमेदवार आहे श्री संतोष ठाकूर, त्यांना या आधी पण एकदा नगराध्यक्षपद मिळालं होतं आणि त्यांची प्रतिमा ही बाकीपेक्षा स्वच्छ आहे असं मी पण ऐकलेलं आहे. कारण त्यावेळेस मी छोटा होतो, पण ज्यावेळेस मी काम करत होतो त्यावेळेस मला प्रत्येकजण त्याचा आदर्श देत होते का बा तो एरिया जसा आहे रामनगर तसा आपला पण राहायला पाहिजे. यापेक्षा मी जास्ती काही बोलू शकतो. संतोष ठाकूर यांचं हे असं राष्ट्रवादीचं उमेदवार यांचं म्हणणं आहे. भाजपवर सेट जे आहे 10 वर्षात विकास नाही झाला असं एका युवकाचं म्हणणं आहे. आता हा विकास तुम्ही काय कसा करणार आणि कसा बदलवणार? जो थांबलेला विकास आहे मी माझ्या परीने पूर्णपणे तात्पर्य आहे आणि जे जे कामं राहील वार्डातल्या जनतेचे ते मी पूर्णपणे करून देणार आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून बदल होईल का? आणि जे गांधींचे जे म्हटलं गांधीभूमी स्वच्छ होणार का? मी माझ्याकडून तर पूर्णच प्रयत्न करीन आणि माझ्या वरते पण सांगेन काय पूर्ण तुम्ही करून द्या. भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, भ्रष्टाचार उघडून काढणार का आपण? हां, मी तर माझ्या समोर आले तर मी बोलणारच आहे. ते कोणत्याही पक्षाचे असो आणि कोणी पण असो. भाजपच्याच विरोध भाजप करणार का? विरोधाची गोष्ट नाही, माझ्या डोळ्यासमोर आले मी म्हणणारच आहे. नक्की काय वाटतं, आपल्याकडे अनुभव आहे, गेल्या 10 वर्षांचा अनुभव एका युवकांनी मांडला, बाकी काय समस्या इथे मांडलेल्या, काय वाटतं आपण या सर्व गोष्टींमध्ये आहे त्यांचं ते खरं आहे, ते जे काही सगळं काही काम आहे ते झालं पाहिजे.
आणि करायलाच पाहिजे. जे नवीन येईन जुने आहे ते सुद्धा सातत्याने जे जनतेचं जे हे विचार आहे ते आपण मांडून घेतलं पाहिजे आणि करायलाही पाहिजे. हीच अपेक्षा जनतेची राहते. बाकी त्यांना काही नाही पाहिजे. का पाहिजे? त्यांना व्यवस्था स्वच्छता हे ते सगळं पाहिजे आणि त्यांना जे गोष्टी पाहिजे ते आपण करू शकतो असा मी माझे प्रश्न मांडले. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे सुधीर पांगुळ हे या सर्व चित्रामध्ये बदल आणतील का, की ते सुद्धा भ्रष्टांसारखे इतरांसारखे ते सुद्धा भ्रष्ट होऊन जाईल? नाही, भ्रष्टाचार करू शकणार नाही. ते काम करू शकेल आणि ते नगराध्यक्ष झाले तर आमच्या सर्व नगरसेवकांना फंड आणून नगर परिषदच्या माध्यमातून ते फंड देऊ शकतात आणि आम्ही काम करू शकतो असे मी त्यांचे. काय वाटतं शिवसेना काय करणार? वार्ड में जब मैंने घूमी तो लोगों की समस्या का निवारण करूंगी. लोगों की बहुत सी गंदगी थी. सब्जी मार्केट के तरफ देखे उधर देखे लोगों की यही गंदगी वगैरह की समस्या थी. अगर मैं निवड़ के आई चुन के आई तो लोगों की जनता दरबार जरूर एक बार हफ्ते में एक बार जरूर रहेगा और जनता दरबार खोल के लोगों की समस्या का निवारण करूँ. जनता दरबारच्या माध्यमातून सर्व समस्यांचं निराकरण करणार. आपण काय करणार? एवढे सगळे समस्या मांडल्या, नाली गटर याच्या व्यतिरिक्त शैक्षणिक आणि बाकीचं जे टॅक्सेशन आपण पे करतो त्या अनुषंगाने सगळा नागरिक वाट पाहतात. नक्कीच सरांनी जसं म्हटलं की नवीन काय करणार जे आहे ते एका सीमितपर्यंतच वार्ड मेंबर आहे, एका पूर्ण प्रभागापर्यंत नाही आहे. सगळ्यात आधी आपण त्या गोष्टीकडे लक्ष देऊ का आपण पूर्ण प्रभागाकडे लक्ष देऊ. असं नाही का माझा एरिया जेपर्यंत सीमित आहे मी ती एवढंच सौंदर्यकरण करणार किंवा त्याच प्रश्नांचं निवारण करणार. त्याच्यानंतर आरोग्याबद्दलची गोष्ट आहे. निशुल्क ब्लड बँक आपण जर ब्लड बँक आपण आपल्या प्रभागात ठेवू तर आपण आपल्या प्रभागाला त्या सोयी देऊ शकतो. त्याच्यानंतर निशुल्क दवाखान्याचा आपण हे करू शकतो. आपल्या प्रभागाला कचऱ्याचं निवारण आपण परमनंट करू शकतो. नाही करणार का? करणार, नक्कीच करणार. मला सगळेजण आपला विश्वास दाखवणार तर मी नक्कीच करणार. आपले नगराध्यक्षाचा चेहरा बदलेल का वर्धेचा? नक्कीच. असं त्यांचा पण आतापर्यंतचा एवढा मोठा प्रवास आहे, त्यांचा पण खूप मोठा अनुभव आहे. त्यांना पण लोकांनी असाच एक चान्स दिला तर नक्कीच सगळ्या गोष्टी नवीन प्रकारे बदलणार आणि नवीन काही गोष्टी घडणार याचा मला अनुभव. काय वाटतं नवा चेहरा नगराध्यक्ष पदासाठी कोण येणार? रविभाऊ वालपांडे. काय वाटतं? तसं सर्वांचं म्हणणं आहे की नवीन चेहरा पाहिजे. फक्त नवीन चेहरा पाहिजे हे महत्त्वाचं नाही आहे, अनुभव पण खूप महत्त्वाचा आहे. नगर परिषदेमध्ये गेल्यानंतर इमारतीत शिरल्यानंतर कोणाचा दबदबा महत्त्वाचा आहे. आणि जे म्हणणं आहे की स्वच्छतेचा प्रश्न आहे किंवा गट्टू लागले नाही, 70% नगराचं काम झालेलं आहे तो त्यांच्या एरियामध्ये येतील. त्यांचा कोण करणार आहे ते 70% काम चांगले झालेले आहे असं कोणी म्हणू शकत नाही की काहीच झालेलं नाही आहे. स्वच्छता हे स्वतःवर पण भरपूरशी डिपेंड करते. शैक्षणिक दृष्टिकोनातून शाळा बंद पडत आहे, पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध नाही आहे असं थेट यांचं म्हणणं आहे. भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर जे आहे हे नगरसेवक त्या लेवलपर्यंत पोहोचू शकत नाही. नगरसेवकांनी भरपूरशा गोष्टी केलेल्या आहे आणि असं नाही की काही झालेलं नाही आहे. भरपूरसे कामं झालेले आणि होत आहे आणि पुढे पण होणार. नक्कीच. काय वाटतं कोण आहे नगराध्यक्ष म्हणून नवा चेहरा कोणता आहे? चेहरे तो बहुत गए. सब ये बोलने की बात हो गई ये विकास वो विकास सब विकास, लेकिन विकास करने वाला ऐसा व्यक्ति होना नगराध्यक्ष जो डंकी की चोट पे काम कर सके. कौन लगता है? किसी के दबाव में काम करने वाला नहीं होना चाहिए. और की भाऊ सांगते मी सही मारतो, भाऊ से विचारतो मी करतो तसा नाही पाहिजे. माणूस पाहिजे डंकी की चोट पे लड़ने वाला. वो एक ही शेर है वर्धा में भी, रविकांत बालपांडे. काय वाटतं तुम्हाला? मला वाटते की रवी भाऊंना निवडून द्यायला पाहिजे, कारण की रवी भाऊंना चांगला दांडगा अनुभव आहे. त्यांच्याकडे नगर विकास खाते पण आहे एकनाथ शिंदे साहेबाकडे. तर रवी भाऊ नक्की शहराचा विकास करू शकते असं आम्हालाच नाही सर्वसामान्य लोकांना पण वाटते. म्हणून यावेळेस रवी भाऊंना संधी द्यायला पाहिजे. निलेश किटे. पांगुळ. रविकांत बालपांडे. संतोष भाऊ ठाकूर. रविभाऊ वालपांडे. रविभाऊ पालपांडे. संतोष भाऊ ठाकूर. काय वाटतं? संतोष भाऊ ठाकूर. संतोष भाऊ ठाकूर.
संतोष ठाकूर आणि सोबतच रविकांत बालपांडे आपल्या आपल्या परिसराचा नक्कीच इम्पॅक्ट पडत आहे आणि त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. पण मात्र नेमकं वर्धा शहराचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी संपूर्ण जनतेची ताकद लागणार आहे आणि थेट कोणत्या विचारांवर आणि कुठल्या समस्यांवर कोणता व्यक्ती कशा प्रकारे निराकरण करणार हे आता बघण्यासारखं आहे. बोला. आता एक अनुभवी व्यक्ती पाहिजे म्हणून तो अनुभवी व्यक्ती तर आज आहेच नाही इथे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काय वाटतं मग कोणाकडे अनुभव आहे? थेट बोला, थेट बोला. तर बोललो ना मी, इथले जे प्रॉपर प्रभागातील नगरसेवकाचे जे उमेदवार आहे, जे अनुभवी म्हणत आहे, ते बाकी तर सर्व नवीन आहे. नगराध्यक्ष पदाची बाब चालू आहे. नाही, ते नगरसेवक बद्दल बोलत होते. मला तरी वाटतं तर नगराध्यक्षांबद्दल बोलतात आणि जर नगराध्यक्षांकडे जर अनुभव आहे तर दांडगा अनुभव संतोष सिंग ठाकूर यांच्याकडे मला पण माहिती आहे. चला, धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीबद्दल. नक्कीच या सर्व प्रभागाच्या समस्यांवर सर्व उमेदवार याच्यावर नक्कीच प्रकाश टाकून सर्व समस्या सोडवतील अपेक्षा करतो. आपण दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्व उमेदवारांना जे आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. सोबतच थेट प्रश्न विचारण्यासाठी येणाऱ्या 28 तारखेला आज जसे नगरसेवकांना विचारले थेट प्रश्न येणाऱ्या नगराध्यक्षांना सुद्धा विचारायचा आहे. त्याच्यासाठी म्हणून वर्धेतील शहीद भगतसिंग मैदान म्हणजेच रामनगरातील जुनं सर्कस ग्राउंड, आता पण ते सर्कस म्हणतात पण ते सर्कस पेक्षा शहीद भगतसिंगच असायला पाहिजे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की न चुकता आपल्या नगराध्यक्षाला कान पकडण्यासाठी, आपल्या समस्या मांडण्यासाठी, सर्व गोष्टी क्लिअर करण्यासाठी तिथे यायचं आणि थेट विचारायचं, आपलं मत मांडायचं, त्यानंतरच विचार करायचा की नेमकं मत कोणाला द्यायचं. धन्यवाद. सायंकाळी 6:30 वाजता सर्कस ग्राउंड येतं. धन्यवाद.